दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या कन्या संध्याताई कुलकर्णी यांनी प्रभाग क्रमांक 23 क मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलाय. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सतीश नाना कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, अरुण दोंडे, धोंडीराम घुगे, मिलिंद कुलकर्णी, नारायण आहिरे, चैतन्य नायगावकर, प्रदीप पवार यांची मुख्य उपस्थिती होती. अर्ज दाखल केल्यानंतर संध्याताई कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी शहरात केलेल्या विकास कामांवर जनतेचा ठाम विश्वास आहे. हा विश्वास आपल्या विजयाचं प्रमुख कारण ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज प्रभाग क्रमांक 23 क मधनं भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवार होते. आज मी माझा फॉर्म हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सबमिट केलेला आहे. गेल्या 30 वर्षापासून प्रभाग क्रमांक 23मध्ये विकास विकास आणि विकास हाच एक महत्त्वाचा धोरण ठेवून तिथल्या सर्व नगरसेवकांनी काम केलेलं आहे. माननीय सतीश नाना कुलकर्णी यांनी आमचा अशोका मार्ग भाग असेल, इंदिरानगर भाग असेल, भारतनगर असेल, बजरंगवाडी असेल, असा प्रभागाचा सर्वांगीण विकास करून विकासाची गंगा प्रभाग क्रमांक 23मध्ये घेऊन आलेली आहे. आणि आज नावाजलेला आमचा अशोका मार्ग आणि इंदिरानगर परिसर झालेला आहे. त्यामुळे माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय गिरीश भाऊ यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून यांनी नाशिकमध्ये जो विकास यात्रा ही सुरू ठेवण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 23च्या सर्व नागरिकांना मी आव्हान करेल की भारतीय जनता पार्टीचं जे पॅनल असेल, आपण इतक्या वर्ष जशी साथ दिलेली आहे तसं आपण सगळ्यांनी ह्या पॅनलला प्रचंड बहुमतांनी विजयी करून पुनश्च एकदा आपली विकासाची जी प्रभागाची बुलेट ट्रेन आहे ती आपण अशीच चालू ठेवावी, अशी आपल्या सगळ्यांना मी नक्की नागरिकांना विनंती करते. दरम्यान प्रभाग क्रमांक 23मध्ये भाजपकडून निवडणुकीची तयारी पूर्ण ताकदीने सुरू असल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.